भाजी पोळी करण्याचा कंटाळा आलाय, मग चला वजन कमी करणारे आणि अतिशय पौष्टिक असे दोन नाश्त्याचे प्रकार पाहूया. अतिशय झटपट हे प्रकार होतात. 1 कप जे कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो ना, ते पोहे घ्यायचे आहे. पोहे एखादी बाउलमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ असे हे पोहे आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. पाणी काढून घेते. पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून पोहे 2 वेळेस धुवून घेतलेले आहे. बघू शकता पोहे अशा प्रकारे धुतले गेलेले आहे. आता पोहे व्यवस्थित भिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये पोहे व्यवस्थित हाताने दाबून घेते आणि 4 ते 5 मिनिटांसाठी असेच हे पोहे भिजून घ्यायचे आहे. त्यानंतर पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे संपूर्ण पोहे काढायचे आहे. पोहे व्यवस्थित मस्त असे भिजलेले आहे. त्यानंतर हाताने अशा प्रकारे हे पोहे आपल्याला चुरून घ्यायचे आहे. जशी आपण कणिक मळतो ना, त्यानुसार हे पोहे आपल्याला मळून घ्यायचे आहे अशा प्रकारे चुरून. पोहे जर का कोरडे झाले असतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता. पाणी टाकून अशा प्रकारे हे संपूर्ण पोहे आपल्याला चुरून घ्यायचे आहे. थोड्या पाण्याचा वापर करते आणि अशा प्रकारे हाताने जर का मळले तर 1 ते 1.5 मिनिटांमध्येच या पोह्यांचा छान असा मऊसूत गोळा तयार होतो. यानुसार आता यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्याच कपाने अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप बेसन पीठ टाकायचं आहे. भरपूर कांदा घालायचा आहे. तर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. त्यासोबतच चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर वापरायची आहे. चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा पांढरे तीळ, 2 हिरव्या मिरच्या आहे बारीक चिरून घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे. तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील हा नाश्ता खाणारे तर मग तुम्ही हिरवी मिरची स्किप सुद्धा करू शकता. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घालताना मी कोमट पाण्याचा वापर करते. हाताला चटका सोचवेल इतपतच पाणी हे गरम आहे. जसं लागेल तसं त्यानुसार थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ छान असे मळून घ्यायचं आहे. बघू शकता यानुसार असा हा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारचा हा पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल लावायचंय. हाताने व्यवस्थित तेल असे पसरून घेतलेलं आहे. हे आपलं पोह्यांचं थालीपीठचं पीठ तयार झालेलं आहे. अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे. आता हा गोळा ठेवल्यानंतर हाताने व्यवस्थित अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे. पसरत असताना हाताला थोडंसं पाणी लावू शकता. पाण्याचा वापर करते आणि अशा प्रकारे व्यवस्थित मोठंच असं हे थालीपीठ पसरून घेते. खूप असं पातळ सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही. तर मीडियम अशा साईजचं हे थालीपीठ करायचं आहे. यामध्ये असे 2-3 आपल्याला छिद्रे करायचे आहे. आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे. गॅस चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवते. साधारण 1 मिनिटासाठी शेकून घेऊ. बघू शकता वरतून असा पूर्णपणे रंग बदललेला आहे. त्यानंतर हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे. असं कुरकुरीत मस्त असं हे शेकलं गेलेलं आहे खालून. आता यामध्ये हवं वाटल्यास थोडंसं पाव चमचा तेल टाकायचं आहे किंवा तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तेल स्किप सुद्धा तुम्ही करू शकता. पुन्हा झाकण ठेवते. 1 मिनिटासाठी शेकून घेते. नंतर गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे. कमी गॅसवरती मस्त असं कुरकुरीत खमंग हे शेकलं जातं. बघू शकता दोन्ही साईड छान अशी शेकली गेलेली आहे. आता हे थालीपीठ काढून घेते. मस्त असा रंग आलेला आहे. आणखी एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते. पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा आहे आणि हे थालीपीठ अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. थालीपीठ पसरत असताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे आणि त्यानुसार हे थालीपीठ आपल्याला पसरवायचं आहे. किंवा हे थालीपीठ आपण जसं थालीपीठ कापडावरती करतो ना त्यासारखं सुद्धा करू शकता. तर मैत्रिणींनो तवा हा गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो म्हणून चमचाचा वापर करायचा आहे होल करण्यासाठी. अशा प्रकारे होल करायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटासाठी शेकून घ्यायचं आहे. मस्त असा रंग बदलला. शेकून झालं का पलटून घ्यायचं आहे. आधीसारखं छान असं कुरकुरीत सुद्धा तुम्ही शेकू शकता किंवा असा सुद्धा रंग आणू शकता. झाकण ठेवायचं आहे किंवा झाकण नाही ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. दोन्ही बाजूने हे थालीपीठ मस्त असं शेकून घेतलेलं आहे. मस्त असा रंग आलेला आहे.
तर तुम्हाला जर का मोठे थालीपीठ करायचे नसतील तर अशा प्रकारचा पसरट तवा घ्यायचा आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता अगदी लहान लहान हे गोळे केलेले आहे. जशी आपण पुरी वगैरे करतो ना, लिंबूच्या साईजचा हा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे थालीपीठ आपल्याला करायचे आहे. असे हे लहान थालीपीठ मुलं जर का असले तर डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मुलांना घरी खायला सुद्धा करता येतात. मी माझ्या मुलांच्या डब्यामध्ये द्यायचे असले तर अशा प्रकारचे हे लहान लहान थालीपीठ करते. तव्यावरती भरपूर सुद्धा होतात आणि पटकन होतात. शिवाय मुलांना खायला सुद्धा योग्य ठरतात. आणि घरी खायचे असले तर मग मोठे करते. एका तव्यावरती साधारण 5 ते 6 थालीपीठ होतात. मी या ठिकाणी तुम्हाला 3 थालीपीठ करून दाखवते. तवा गॅसवरती ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम चालू करायची आहे. कमी ते मीडियम गॅसची फ्लेम आहे. झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असा रंग बदलला, खालची बाजू मस्त शेकून झाली का मग पलटवायची आहे. बघू शकता छान असा रंग आलेला आहे. आता खालची बाजू सुद्धा मस्त शेकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने हे थालीपीठ छान असे शेकले गेलेले आहे. आता काढून घेऊ. तर हे थालीपीठ दही सोबत खाऊ शकता, चटणी सोबत, किंवा लहान मुलं असतील तर असे नुसते कोरडे सुद्धा खूप छान असे लागतात. बनवायला अतिशय सोपे आहे. अगदी झटपट होतात, तेवढेच चवीला सुद्धा मस्त असे लागतात. तर या ठिकाणी मी दही घेतलेला आहे आणि सोबतच कांद्याची चटणी करून घेतलेली आहे. बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असं हे थालीपीठ होते आणि गरम गरम छान असे हे कुरकुरीत लागते. गरम गरम खायला तर खूपच छान असे हे थालीपीठ लागते. तुम्ही नक्कीच करून बघा. ही रेसिपी खूप छान अशी आहे. चला तर मग दुसरा प्रकार पाहूया. दुसरा नाश्त्याचा प्रकार करण्यासाठी 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ते बाउलमध्ये टाकलं. त्याच कपाने पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे. रवा घेताना बारीकच घ्या. जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्या. आता घेतलेलं साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. रवा आणि ज्वारीचं पीठ एकजीव झालेलं आहे. त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे. 1 कप पाणी संपूर्ण या पिठामध्ये टाकलं. मिक्स करायचं आहे. सगळं पाणी हे शोषलं गेलेलं आहे. पीठ असं हे कोरडं झालेलं आहे. म्हणून पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पुन्हा 1 कप पाणी घेतलं. आता पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. अर्धा कप पाणी टाकलं. संपूर्ण हे पीठ मिक्स करून घेऊ. आता यामध्ये काही गाठी आहेत. अगदी स्मूथ पीठ होण्यासाठी मिक्सरचा वापर करू शकता. पाणी टाकायचं आहे. पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी हे 2 कप पूर्णपणे पाणी टाकलेलं आहे. संपूर्ण अगदी स्मूथ असं हे पीठ होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बघू शकता मैत्रिणींनो, अजून सुद्धा हे पीठ घट्टसर आहे. तर मैत्रिणींनो, पुन्हा अर्धा कप पाणी घेतलं आणि नंतरचं पाणी सुद्धा अशा प्रकारे थोडं थोडं करत आपल्याला टाकायचं आहे आणि पीठ हे मिक्स करायचं आहे. खूप असं घट्ट हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही. थोडं सैलसरच करायचं आहे, म्हणजे पातळ करायचं आहे. बघू शकता अशा या मिश्रणासाठी 2.5 कप पाण्याचा वापर आपण केलेला आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे बाजूला राहू द्यायचं आहे. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. बघू शकता यानुसार. तेल हलकं गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी, आणि मोहरी अशी तडतडली का त्यामध्ये थोडासा बारीक कांदा हा चिरून घेतलेला आहे. कांदा परतवायचा आहे. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या आहे. आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे. अर्धी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. थोडासा गाजर आणि अर्धा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. यामध्ये आणखी बीट वगैरे तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही टाकू शकता, पत्तागोबी वगैरे. मी इतपत भाज्या यामध्ये टाकलेल्या आहे. भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. सोबतच चिमूटभर हिंग टाकलेला आहे. भाज्या आपल्याला खूप काही जास्त शिजवायच्या नाही, तर क्रंचीपणा त्यामध्ये राहू द्यायचा आहे. हलका असं साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे. सोबतच कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी भाज्या परतून घेतल्या. आता ह्या मस्त परतून घेतलेल्या भाज्या या मिश्रणामध्ये टाकायच्या आहे. तुम्ही अशा कच्च्या सुद्धा टाकू शकता, पण जर का अशा भाज्या ह्या परतून घेतल्या तर आणखीनच आपली ही रेसिपी चवीला छान अशी लागते. आता संपूर्ण भाज्या या पिठामध्ये मिक्स करायच्या आहे. बघू शकता यानुसार हे मिश्रण झालेलं आहे. घट्टसर वाटत आहे. पुन्हा त्यामध्ये थोडं पाणी घालते. साधारण 2.5 ते पावणे 3 कप आपल्याला पाणी या ठिकाणी लागलेलं आहे. आता सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. संपूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी मोजक्या साहित्यात ही मस्त अशी आपली रेसिपी होणार आहे आणि अजिबात जास्त तेलाचा वापर नाही. तर गॅसवरती अशा प्रकारचा पॅन घेतलेला आहे. पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे.
तेल पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता तेल. आता हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि पडीने चमचाने अशा प्रकारे सुरुवातीला आजूबाजूला टाकायचं आहे, बाहेरच्या बाजूला टाकायचं आहे आणि नंतरच मग आतमध्ये टाकायचं आहे. कारण तवा हा आतमध्ये खूप गरम असतो, आतमध्ये जळू शकतं, म्हणून बाहेर टाकायचंय सुरुवातीला. बघू शकता काय मस्त अशी जाडी आलेली आहे आणि असं छान असं 1 मिनिट शेकू द्यायचंय. त्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि खालची बाजू सुद्धा शेकू द्यायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच ठेवायची आहे. त्यानंतर छान असं एक कुरकुरीत आपलं पहिलं धिरडं हे तयार झालेलं आहे. आणखी मी तुम्हाला करून दाखवते. बघू शकता दुसरं सुद्धा. मिश्रण टाकण्याच्या वेळेस तवा हा कडकडीत असा गरम असायला हवा, तरच जाळी छान येते मैत्रिणींनो. यामध्ये आपण बेकिंग सोडा किंवा दही काही वापरत नाही, फक्त तवा हा गरम आहे. गरम तव्यावरती अशा प्रकारे हे मिश्रण टाकलं का जाळी मस्त येते आणि खालची बाजू छान अशी शेकली गेली का मगच पलटवायचं आहे. बघू शकता नंतर तेल सुद्धा लावायची गरज नाही, फक्त पहिल्या धिरड्याला तेल लावलेलं आहे. नंतर तेल न लावता असे मस्त हे धिरडे होत असतात. अशाच प्रकारे तिसरं सुद्धा धिरडं झालेलं आहे. बघू शकता. आणखी मी तुम्हाला एक करून दाखवते. मिश्रण केव्हाही ढवळूनच घ्यायचं आहे आणि तेल वगैरे नंतर लावायची गरज नाही. फक्त पहिलं धिरडं असते ना त्यावेळेसच फक्त मी तेलाचा वापर केलेला आहे आणि नंतर अजिबात तेलाचा वापर कुठेही केलेला नाही. ती भराभर हे धिरडे होतात आणि चवीला सुद्धा मस्त असे लागतात. संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही धिरड्याची रेसिपी करून त्यांना खायला देऊ शकता. खूप असे पौष्टिक आहे, वजन कमी करणारे आहे, अगदी कमी तेलामध्ये होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे. मस्त अशी जाडी आलेली आहे आणि बनवायला सुद्धा तितके सोपे आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. तर हे धिरडे असे नुसते सुद्धा खायला खूप छान असे लागतात. मस्त असे कुरकुरीत होतात आणि तुम्ही जर का वयस्कर मंडळीसाठी करत असाल तर मग थोडेसे जाड लेअरचे तुम्ही हे धिरडे तव्यामध्ये घाला, म्हणजे मस्त असे मऊ येतात. तर हे धिरडे तुम्ही दही सोबत सुद्धा खाऊ शकता, टोमॅटो सॉस सोबत सुद्धा किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. तर मस्त अशी हलकी फुलकी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. जर का घरामध्ये लहान मुलं असले तर असे कोरडेच नुसते खायला सुद्धा हे खूप छान लागतात किंवा दही सोबत खाऊ शकता.